9 चेंडूमध्ये जर 20-25 आल्या तर नक्कीच त्रासदायक प्रतिस्पर्धी संघाला. खरं मनीष खरं याची मी एकदा बॅटिंग बघितली. पवन केनेला तुफान तोनी तोडवला होता आणि हा यस अकोटाब्याचा पट्ट्यामध्ये आला, नेऊन ठेवलाय आणि हा दमदार टायमिंग शुड बी एक्सलंट मॅग्निफिशंट बॅटिंग. चेंडूला भिरकावून दिलाय, लॉफ्ट इट, गगनचुंबी गगनभेदी उत्तुंग फटका, बेबंद फटका. त्याचा हा आविष्कार, चमत्कार, साक्षात्कार. संघाचा टोटल स्कोर झालाय 56. पहा तिकडे कानपोली संघ डगआउट आहे, खेळाडू कक्ष आणि बाउंड्री लाईनचा जो पडदा आहे त्याच्यावर बॅटची कव्हर किंवा बॅट ठेवली आहे, ती थोडी काढून घ्या प्लीज. प्लीज जरा जी सर्वांना विनंती करतो, याच्यापुढे एक सामने होतील, कृपया पडद्या मागे बसा प्लीज. पाय बी टाकून बसू नका प्लीज. हे का तुम्हाला झोपण्यासाठी नाही आहे. नशीब तुम्हाला सोपे दिले नाही तर तिथंच आडवे पडला असता. नाही टुर्नामेंट हो, हे काय हल्दी कुंकू समारंभ नाही. चला बॉलिंग मार्क तयार. लेफ्ट आर्म ओहदे विकेट अथर्व म्हात्रे आणि हा यस हुक केलाय आणि हा आणखीन एक षटकार. व्हॉट अ बॅटिंग. पहिला ऑन ड्राईव्ह, नंतर हुक शॉट, अकोटाब्याचा हाफ ट्रॅकर स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा अतिशय अस्मानी टोळा, सुलतानी टोळा. 6 धावांनी संघाची धावसंख्या फैलावेल 62. 19 चेंडू मध्ये 55 धावांची अफलातून पार्टनरशिप. घनाघाती रॅपिडली जर वेग बघितला, षटकार चौकारांची आतषबाजी, यथेच्छ मनसोक्त मनमुराद फटकेबाजी, निरंतर अव्याहतपणे चाललेला हा जबरदस्त अटॅक. बॉलिंग मार्ग तयार. पुन्हा एकदा हिरमुसला झालाय, खजील झालाय गोलंदाज. लेफ्ट आर्म महोदय विकेट अथर्व म्हात्रे आणि हा आणखीन एक 6 रन्स. यस बाकवा स्क्वेअर लेग रोडवर. 3 चेंडू मध्ये 3 षटकार. काय बॅटिंग कानपोली संघाची. मागच्या सामन्यामध्ये 102 धावांचा त्यांचा जो रेकॉर्ड, जो विक्रम, कदाचित तेच मोडतील. कारण विक्रम हे बरं गब्बर की ताप से एक ही आदमी होता खुद गब्बर, असा शोलेमध्ये तो डायलॉग होता अमजद खान यांचा. आणि षटक क्रमांक झाला, सुटकेचा निश्वास सोडलाय. धावा झाला तब्बल 68, म्हणजे प्रति षटकामध्ये आतापर्यंत 17 रन्स एव्हरी ओव्हर. आणि राहिलं शेवटचा अंतिम आख्याचा निर्माण, फायनल स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. आणि लगातार जर 3 षटकार मारले जाणे. काय आहे का बक्षीस वगैरे? नाही बक्षीस वगैरे नाही. त्याचा रेकॉर्ड सांगतात शांताराम जाधव. नाही मला वाटतं पैसे आहेत का, खुटारी गाव आहे. आज मात्र सर्वांना कमवायचा चान्स आहे, पण आता लगेच नाही. जुगारे बघा, पहिलं 50-50 रुपयाने खेळतो, नंतर 200-1000 रुपये लावतो. पहिला जुगारे लवकर खेळत नाही, त्यांना माहित नाही तर हापलो तर काय करायचा, घरी जाऊन झोपावं लागेल. रात्र कशी गाजवायची, रात्र कशी घालवायची. चला बॉलिंग मार्कवर शेवटचा गोलंदाज. नवा संघाचा आणखीन एक मीडियम पेसर. 5 गोलंदाज वापरायचे आहेत. पहिल्यांदाच मी ऑफर बघतोय आणि अतिशय शिस्तप्रिय स्पर्धा. खरं म्हणजे ही स्पर्धा आहे ना, यांचे सातत्य आहे, कधी खंड नाही. नाही तर भजन मंडळ चालू करतात, 2 वर्ष झाले की टाळ विकणार, बुवा पेटी घेऊन जाणार. नशीब ती भांडी लावायची हातोडी भंगारवाल्याला विकत नाही. बरं की नाही कृष्णा? नाही टुर्नामेंट ठेवली तर चालू ठेवा, भले कमी ठेवा. आणि हा उलटा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका, जबरदस्त ऑन ड्राईव्ह, चांगलं फिल्डिंग. 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या झाली तब्बल 69. ओन्ली 1 रन. दुसऱ्या धावापासून वंचित, परावृत्त, निष्फळ, विफल. धावसंख्या 69 राहिले. 5 बॉल 10-20 आले. आता नक्कीच हे संपाय स्कोर. तुम्हाला संपूर्ण मुभा आहे, तुम्ही देवाजवळ घेऊ शकता. येस फॉर बीमर रेफर्ड टू टेक्नॉलॉजी टीम. अतिशय प्रंकट तंत्रज्ञान आणि जबरदस्त ऑपरेशन फ्रॉम मिस्टर कृष्णा म्हात्रे, ज्याने पहिल्यांदा फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आमची मुलाखत लॉन्च केली होती. फेअर डिलिव्हरी, वैध मारा, व्हॅलिड डिलिव्हरी आहे. यस कृष्णा म्हात्रे असलं की नो डाऊट, ज्या नाईटच्या स्पर्धा असल्या आणि कृष्णा म्हात्रेचं ऑपरेशन अतिशय भयानक,
ज्याने या फॉर्च्युन इव्हेंटला चांगले दिवस, सोन्याचे दिवस, सुगीचे दिवस. रायना महोदय विकेट, ताकदवर फटका, मनगडाचा पुरेपूर वापर केला आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरून फेकून दिलाय, चेंडूला भिरकावून दिलाय, लॉफ्ट इट. ओहो दी लॉंग ऑन, दॅट शुड बी 6 रन्स. मॅग्निफिशंट ड्राईव्ह. धाव संख्या 47 धावांची, वन मॅन शो, इंडिव्हिज्युअल स्कोर, पर्सनल बॅटिंग. इज बॅटिंग ऑन 47 विथ द हेल्प ऑफ हाऊ मेनी 6. 6 षटकारांची अंदाधुंद फटकेबाजी. 75 टोटल स्कोर 75. आणि या स्पर्धेमध्ये 250 बघूया. त्याला गवसणी घालणे हा तिसरा मानकर होईल. 3 झाले म्हणजे चौथा मानकर होईल. लाभार्थी 13 चेंडूमध्ये 47. काय जबरदस्त बॅटिंग, वादळी फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी, जबरदस्त प्रदर्शन, बॉलिंग मार्क तयार. आणि हा आणखीन एक मॅग्निफिशियंट आणि हा आपले धोनी स्टाईल. मिडविकेच्या डोक्यावरून बघा, चतुरस्त्र चौफेर कटकेबाजी आणि हे त्याचं अर्धशतक. आणि हा चौथा झालाय मानकरी. आणि 53. काय दमदार बॅटिंग केली बॅट्समन. आदेश मध्ये आला सलामीला. आणि ह्या बैला स्टेजवर बघूया, सलाम समालोचक कक्षाला सलामी देणार. उत्तुंग फटका, बेबंद फटका. आणि हा येस बॉल 6 आणि म्हणते हा पहिला फलंदाज असेल युवराज सिंग. याच्या विक्रमाचे बरोबर ज्याने क्या बात आहे, क्रिस ब्रॉडच्या गोलंदाजीवर 2020चा पहिला वर्ल्ड कप आठवा तुम्ही. लगातार 6 षटकार. काय बॅटिंग. आणि हा संकष्टीचा उपाय असून देखील बघा बॅटिंग. नशीब पाया मुठीने खावून आला, नाही तर बॉलच दिसला नसता.